सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या मोक्याच्या जागा आणि इमारतींचा व्यावसायिक पद्धतीने विकास करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी शहरातील सुमारे 15 ते 20 जागा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा बीओटी तत्वावर विकसित करण्याचा महापालिकेचा मानस असून या माध्यमातून सुमारे 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केली। महापालिका आयुक्तांच्या दालनात स्टंटबाजी करून बीओटीच्या निर्णयाला विरोध करणे योग्य नाही अशी भूमिका महापौर कोंड्याल यांनी मांडली। महापालिकेच्या मालकीच्या जागा अनेक वर्षांपासून पडून आहेत। काही ठिकाणी त्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याने पालिकेला त्यातून कोणतेही उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे अशा जागांचा योग्य पद्धतीने विकास करून त्या माध्यमातून महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महापालिकेच्या ज्या जागांवर विकास प्रस्तावित आहे त्या जागांचे सध्याचे आरक्षण बदलले जाणार नाही। शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांचा त्यांच्या आरक्षणानुसारच विकास केला जाणार आहे। त्यामुळे सार्वजनिक वापरासाठी असलेली आरक्षित जमीन खासगी फायद्यासाठी वापरण्याचा प्रश्नच नाही असे महापौरांनी स्पष्ट केले। दरम्यान महापालिकेच्या मालकीच्या अनेक जागा आणि इमारतींवर काही पुढाऱ्यांनी अथवा संबंधितांनी बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोपही महापौरांनी केला। अशा जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्यांचा योग्य वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। महापालिकेच्या उत्पन्नाचे पारंपरिक स्रोत मर्यादित असताना उपलब्ध मालमत्तेचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे। बीओटीच्या माध्यमातून महापालिकेवर थेट आर्थिक भार न टाकता जागांचा विकास करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे शहरातील मोक्याच्या जागांचा विकास महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण आणि उत्पन्न वाढ या तिन्ही बाबींवर एकाच वेळी भर दिला जाणार आहे। बीओटी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता राखून प्रक्रिया राबविणे, जागांचे आरक्षण कायम ठेवणे आणि महापालिकेच्या हिताचे करार करणे ही बाब महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे या निर्णयाकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। यापूर्वीच्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी महापालिकेच्या जागा 99 वर्षे करारावर घेऊन आपल्या घशात घातल्या। त्या जागांचे सर्वे करून महापालिकेच्या जागा देखील ताब्यात घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले। दोन विषय बघा, आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्या GR मध्ये त्यांनी असे महाराष्ट्र राज्यभर जवळपास 22 लोकांना त्यांनी नेमलं आहे की जेणेकरून महानगरपालिका याच्या पूर्वी कशी व्हायचं की महानगरपालिकेमध्ये अनेक बीओटीचे प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळामध्ये सर्व बीओटी प्रकल्प फेल गेलेले आहेत। पुणे असेल, मुंबई असेल, त्यांच्या धर्तीवर आपण कशा पद्धतीने विकास केला पाहिजे, उलट मी सांगतो महाराष्ट्र शासन आपल्याला या ठिकाणी मदत करायला लागली आहे। आपण काय केलं पाहिजे, महानगरपालिकेला उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्या समोरचा जो माणूस जर काय त्यात शेअर घालत असेल तर त्याला त्याचं मर्यादित उत्पन्न किती असलं पाहिजे, त्याला कालावधी किती राहिलं पाहिजे, त्याला समजा एक 30 वर्षाचा कालावधी जर दिला असेल तर त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न कसं मिळालं पाहिजे व महानगरपालिकेची मालकी त्या ठिकाणी कशी राहिली पाहिजे। आपण या ठिकाणी मालकी ही महानगरपालिकेचीच ठेवून मंजूर जो विकास आराखडा आहे त्याच्यात कुठलीही आरक्षण बदल न करता त्याच आरक्षणाचा या ठिकाणी आपण विकसित करून महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आपले बीओटीचे प्रकल्प आहेत ना, त्या बीओटीच्या प्रकल्पामध्ये काय ते नाला किंवा जे बीओटीचे प्रकल्प रखडले, फॉर एक्झाम्पल बाळीवसमध्ये जे काही बॉयस हॉस्पिटल आणि कॉर्नरचं जे बीओटी कॉम्प्लेक्स आहे गेली 10 ते 12 वर्ष झाली ते काही विकसित झाले नाही, तसे तसं पडलेलं आहे। अशा ठिकाणी उत्पन्न न वाढवता किंवा त्याचा आढावा न घेता ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे प्लॅन मध्ये रिझर्वेशनच्या जागा तुम्ही कसं डेव्हलप करणार, त्याचं कसं अपेक्षित तेवढं उत्पन्न मिळते असं सांगताय? हे बघा, मी काय सांगायला लागलो, त्या ठिकाणी शासनाचे जे रेडी रेकनर दर आहेत ना, त्या शासनाच्या रेडी रेकनर दरानुसार महाराष्ट्र आणि राज्य शासनाने या ठिकाणी काही वेंडर नेमलेले आहेत की त्या ठिकाणी ते काय काम करणार आहेत, जेणेकरून महानगरपालिकेचे ज्या ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहेत ते प्रॉपर्टीची एकूण किंमत किती असणार आहे, त्या किमतीचं महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्याचं जर तो त्या ठिकाणी जर शेअर घालत असेल तर त्याला उत्पन्न मर्यादित किती राहिलं पाहिजे, ठराविक कालावधी जर त्याला आपण 30 वर्षासाठी जर दिलं तर तो आपल्याला फर्स्ट प्रीमियम म्हणून म्हणा किंवा इयरली म्हणा आपल्याला किती पैसे देणं अपेक्षित आहेत याच्यावर ते काम चालू आहे। आपण हे KPMG म्हणून या ठिकाणी जी काही कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी 1.5 ते 2 महिने या ठिकाणी लागणार आहे। आपण या ठिकाणी पहिली मंजुरी म्हणून बोर्डाची आपण त्या ठिकाणी दिली तर त्यांनी ते पूर्णतः या ठिकाणी अभ्यास करून त्याच्यामध्ये तो सक्सेस कसं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी आराखडा तयार करून त्याचा आपण बीओटी करणार आहे।
की अगोदरची जे बीओटी कॉम्प्लेक्स आपण केले, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल संभाजी महाराज पुतळ्याची एवढी मोठी टोलेरी इमारत बांधली, 30 वर्ष होऊन गेली जवळपास झाले, त्या माध्यमातून महापालिकेला किती पैसे मिळाले असं काही आढावा घेतलाय का आपण? हे बघा, आता अनेक त्या ठिकाणी जे मी तेच सांगायचं, मला सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे पूर्वीचे बीओटी विकसित झाले, समजा एखादा 10 प्रकल्प आपल्या समोर आले असतील तर त्यातले फक्त 2च विकसित झाले, बाकीचे 8 प्रकल्प हे रखडले गेले. ही अशी परिस्थिती परत पुन्हा उद्भवू नये म्हणून शासनानेच काय केले, या ठिकाणी त्याचं रेट कोट करणे, त्याला आपण कशा पद्धतीने प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे अशा पद्धतीने शासनाने त्या ठिकाणी नियोजन केलंय. त्याच्यावर जर आपण बीओटी केली तर बीओटी केल्यानंतर ना उद्या भविष्यात आपल्याला या ठिकाणी अपेक्षित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळणार आहे. आणि एक सांगतो की काही लोकांनी या ठिकाणी गैरसमज करून दिले की नाही, या ठिकाणी रिझर्वेशन चेंज या ठिकाणी कुठलंही होणार नाही, रिझर्वेशनचं पर्पज तेच राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीयल झोन असेल, कमर्शियल झोन असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने आपण करणार आहोत. सर्वप्रथम काय विचारते की जुन्या बीओटीच्या प्रकल्पाचा आपण आढावा घेतला, फॉर एक्झाम्पल नाल्यावरचे जे आपण बांधकाम बांधलं ते बेकायदेशीर झालं, बरं ठीक आहे, ते बांधले आता 20 वर्ष झालं, ते सभा विधानसभेपर्यंत गेलं प्रकरण, त्या माध्यमातून महापालिकेला किती पैसे मिळतात आम्हाला? या ठिकाणी प्रोजेक्ट पूर्ण झालेलं होतं, त्यांच्यातनं आपल्याकडं उत्पन्न महानगरपालिकेला चालू आहे आणि वरचं जे काही दुसरा आणि तिसरा जे फ्लोर आहे त्याचं काहीतरी थोडंफार लिटिगेशन आहे, त्या ठिकाणी थांबलेलं आहे. हे असे लिटिगेशन सतत होऊ नये म्हणून शासनाने या ठिकाणी अशा पद्धतीने नेमले, जेणेकरून एखादं प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे. आता ठीक आहे, तुम्ही जे म्हणता पुण्या रोडचं जे म्हणता, त्यातून आपल्याला उत्पन्न महानगर ते बिल्डिंग पूर्ण आहे, त्यातून फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरचं उत्पन्न आपल्याला चालू आहे. जे सेकंड आणि थर्ड फ्लोअर आहे ते काहीतरी लिटिगेशन मध्ये आहे, तो विषय वेगळा आहे. आता हा जो आता भारतीय जनता पार्टी म्हणून जे आता नवीन सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे, त्यांच्या माध्यमातून पारदर्शकता, काम कसं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता हे नवीन प्रकल्प शासनाच्या माध्यमातून होणार आहेत. शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेट कोट करून मग बीओटी आपण मागवणार. बीओटीला जे काय कोण वेंडर येतील त्याच्यातून म्हणजे एखादं प्रोजेक्ट सक्सेस व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करत आहोत. आणि आज काय स्टंटबाजी करण्याचे जे काय आता चालू आहे गेले 2-3 दिवसापासून, मला एकच सांगायचं आहे, कुठलीही जमीन आपण महानगरपालिकेची विकणार नाहीये. आज आपण विकास महानगरपालिकेचे स्त्रोत वाढवण्यासाठी आपण महानगरपालिकेचं इन्कम तर वाढलं पाहिजे का नाही, तुम्ही मला सांगा. इन्कम वाढवत असताना महानगरपालिकेचे असं सोलापूर जनतेची दिशाभूल करायचं आणि स्वतःच परत नंतर अनेक पुढारी गेले, भरपूर पुढारी आहेत सोलापूर शहरामध्ये की जागा हडप करून बसलेत आणि त्यातून महानगरपालिकेला मोजकं म्हणजे 1000-2000 रुपये भाडं देतात आणि एकरी जागा हडप करून घेतलेत. आज ती असंच सोलापूर शहर ह्याच्यामुळेच असं मागं चाललेलं आहे. ह्याच्यावर पारदर्शकता यायला पाहिजे म्हणून, व्हायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्र राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून असं या ठिकाणी आता GRच काढला गेलाय की संबंधित जे काही 10, 15, 20, 30, 40 जे काही जागा आहेत सोलापूर शहरातल्या मोकाची जागा, ते कशा पद्धतीने विकसित राहिलं पाहिजे, त्याची महानगरपालिकेची मालकी कशी अबाधित राहिली पाहिजे, त्या महानगरपालिकेच्या उत्पन्नातून जे काय आपण कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला काही ठिकाणी 50 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 1 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 2 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे. असे महानगरपालिका आपली सर्वात जागेमध्ये श्रीमंत असलेली महानगरपालिका आहे. मग त्याचा उपयोग आपण केला पाहिजे का नाही, या दृष्टिकोनातूनच ज्याप्रमाणे पुणे आणि मुंबई महानगरपालिका श्रीमंत झाली, त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिका देखील श्रीमंत व्हायला पाहिजे, लोकांचं या ठिकाणी चलन वाढलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून राज्य शासनाच्या दिलेल्या धोरणानुसार, आम्ही काय वेगळं करेना, राज्य शासनाच्या दिलेल्या धोरणानुसार त्याप्रमाणे आम्ही बीओटी विकसित करण्यासाठी हे जे काही प्रस्ताव आलेत प्रशासनाकडनं, 9 प्रस्ताव असतील, 7 प्रस्ताव असतील, असे अजून कोणच नाही. अजून असे मला वाटतं 27 ते 28 जागा जी महानगरपालिकेची आहेत ते आपल्याला समोर बोर्डासमोर भविष्यात येणार आहेत आणि त्याचं देखील पारदर्शकता बीओटी होऊन आपल्याला या ठिकाणी विकसित करण्यासाठी आम्ही मान्यता देणार आहे. आणि मान्यता देत असताना महानगरपालिकेची मालकी ठेवूनच आम्ही या ठिकाणी मान्यता देणार, जेणेकरून
सोलापूर शहरातले अनेक पुढारी काही जागा, बरेचशे जागा या ठिकाणी बळकवलेले आहेत आणि त्याच्यावर या ठिकाणी आळा बसायला पाहिजे. म्हणून ह्या धोरण शासनाने सर्व आपल्या महानगरपालिकेमध्येच नाही, महाराष्ट्र राज्यात सर्व 29 महानगरपालिकेमध्ये घेतलेलं आहे. त्या माध्यमातूनच या ठिकाणी काम होणार आहे.